ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. मॅथ्स CET क्रॅश कोर्स गेल्या 15 दिवसापासून आपण चालू केलेला आहे. यामध्ये पुढचं लेक्चर घेतोय आज स्ट्रेट लाईन. हा सोपा चॅप्टर आहे, 11वीचा चॅप्टर आहे, फक्त 2 मार्काला चॅप्टर आहे. पण खूप जण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पहा, हा चॅप्टर बेसिक असल्यामुळं त्याचा पुरेपूर फायदा लाईन, प्लेन, व्हेक्टरमध्ये उपयोग होतो. पहा, तर कसं करता येईल, त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे ते सगळं सांगणार आहे. 1-2 शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या पण सांगतोय आणि रेग्युलर MCQ पण सोडून घेतोय. तर पाहूया, चालू करूया. स्ट्रेट लाईन, मॅथ स्ट्रेट लाईन. MCQ आहेत पहा याप्रमाणे. त्याच्या अगोदर थोडंसं एक इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगतो पहा, काही ते लक्षात घ्या. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे पहा, स्लोप संबंधी. स्लोप काय असतं पहा. स्लोप 3 प्रकारे काढता येतो पहा. इफ स्लोपचे 3 कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, सिच्युएशननुसार वापरायचे. पहिला आहे पहा x1 y1 गिवन पॉईंट आहे, आणि दुसरा पॉईंट आहे पहा x2 y2. x1 y1 आणि x2 y2. हा सपोज A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे. स्लोप ऑफ AB कसा काढायचा पहा. स्लोप ऑफ AB इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. स्लोप काढण्याची मेथड आहे. सेकंड पॉईंट, सपोज थिटा अँगल मेड विथ x ॲक्सिस. x ॲक्सिस म्हणजे पॉझिटिव्ह x ॲक्सिस. देन स्लोप इज इक्वल टू अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला टॅन थिटा. आणि तिसरा पॉईंट, if equation of line is given x plus by plus c equal to 0, then slope is equal to minus x coefficient upon y coefficient. कुठल्या लाईनचा स्लोप काढण्याच्या 3 आयडिया आहेत पहा. एक्स कोएफिशियंट म्हणजे 1च्या अगोदर काय पहा a, आणि yच्या अगोदर काय पहा b आहे, मायनस a बाय b. दुसरं पाहूया स्लोप कंडिशन्स. स्लोप कंडिशन्स काय काय पहा. स्लोप कंडिशन, पहिली कंडिशन म्हणजे 3 पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. इफ लाईन्स आर पॅरलल, M1 इक्वल टू M2. दोन्ही स्लोप काय येतात पहा, इक्वल येतात. समजा तुम्हाला एक लाईन दिली x प्लस by प्लस c इक्वल टू 0. या लाईनला एक पॅरल लाईन काढा सांगितलं, त्याचं इक्वेशन काय येतं पहा. इक्वेशन x प्लस by तसा राहतो, फक्त c च्या जागी काय होतं पहा, c डॅश इज इक्वल टू 0. या पद्धतीने इक्वेशन तयार होतं पॅरल असल्यावर. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, then what happen, M1 into M2 is equal to -1. दोन्ही स्लोपचा प्रोडक्ट काय येतो पहा, -1. आणि ह्या लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर इक्वेशन काय होतं बघा. इक्वेशनची फक्त आदला बदल होती. एच्या जागी बी येतो, बीच्या जागी ए येतो, आणि मध्ये साईन येतं पहा, bx मायनस ay प्लस c इक्वल टू 0. या पद्धतीने परपेंडिक्युलर लाईन्स. तिसरं, इफ लाईन्स आर कोलिनियर, इफ पॉईंट्स आर कोलिनियर. समजा 3 पॉईंट दिले तुम्हाला A B C. देन काय होतं पहा, स्लोप ऑफ AB इज इक्वल टू स्लोप ऑफ AC इज इक्वल टू स्लोप ऑफ BC. या पॉईंटवर आधारित, या स्लोपवर, तिसऱ्या पॉईंटवर आधारित सेकंड क्वेश्चन आहे पहा. पासिंग थ्रू पॉईंट मायनस एंड पॅरल टू द लाईन विच बायसेक्ट द अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस. हे पण सोपं आहे. हे झालं पहा. आता दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. हे अजून काही कन्सेप्ट आहे ते तुम्हाला जसे लागेल तसे सांगतो आपण. सेकंड क्वेश्चन सोडवतो अगोदर, नंतर क्वेश्चन 1 पण सोडू आपण. ओके. इफ द लाईन ए दिलं, बी दिलं, सी द्या, कोलिनियर कोफिनियर झालं, ते कोलिनियर पाहिजे पहा. कोलिनियर असेल तर काय असतं पहा, दोघांचा स्लोप सारखा असतो. स्लोपमध्ये ज्याच्यामध्ये के इन्व्हॉल्व आहे तो एकदाच घ्यायचा पहा.
ए बी इक्वल टू ए सी पण घेता येईल, पण मी ए बी इक्वल टू बी सी घेतो पहा. स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. आता ए बी आणि बी सीचा स्लोप कसा काढतात पहा, एकदम सोपं आहे बघा. ए बी आणि बी सी. ए बीचा स्लोप काढायचं मी सांगितलं वाय टू मायनस वाय वन. बघा आता वाय टू मायनस वाय वन, वन मायनस के मायनस थ्री मायनस फाईव्ह. बी सी घ्या. बी सी कसा येईल पहा, बी सी मायनस टू मायनस वन अँड मायनस सेवन मायनस मायनस प्लस थ्री होतं पहा. ओके, या पद्धतीने. वन मायनस के तसाच ठेवा, मायनस फोर तसाच ठेवा, मायनस थ्री मायनस फोर. पण दोन्हीकडं मायनस फोर आलं पहा योगायोगाने. मायनस थ्री मायनस फाईव्ह मायनस एट येतं पहा, सॉरी. आता क्रॉस करूया. मायनस फोर इन ब्रॅकेट वन मायनस के मायनस एट इंटू मायनस थ्री मायनस फोर प्लस फोर के. इकडे 24 येईल पहा. 24 मध्ये 4 ॲड करा. 4k इज इक्वल टू 24 प्लस 4, 4k इज इक्वल टू 28 आणि k इज इक्वल टू 28/4 म्हणजेच k इक्वल टू किती येईल पहा 7. 7 इज द आन्सर बी. ओके, या पद्धतीने. सर पहिलं इक्वेशन राहिलं, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू -3,1 अँड पॅरल टू द लाईन विच बायसेक्ट द अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस. पहा बायसेक्ट द कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे काय येतं पहा, हा कोऑर्डिनेट ॲक्सिस त्याला बायसेक्ट करतो पहा. अँगल किती येईल पहा, पॉझिटिव्ह ॲक्सिसचे अँगल मोजायचा 45 आणि स्लोपचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला टॅन थिटा. टॅन थिटा स्लोप इज इक्वल टू काय येईल पहा टॅन थिटा. टॅन 45 इज इक्वल टू काय येईल पहा 1. स्लोप मिळाला. स्लोप मिळाला, पॉईंट मिळाला. 10वीची आयडिया तुमच्या लक्षात असेल, बायजिंग स्लोप पॉईंट फॉर्म. काय कन्सर विसरलं, हे बघा असं आहे. वाय मायनस वाय वन यम इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन. एक्स वन वाय वन दिलं आहे पहा तुम्हाला, वाय मायनस वन यम. स्लोप आत्ताच काढला 1 मायनस एक्स वन काय पहा -3 आहे, मायनस मायनस काय येईल पहा +3. हे सोडूया. एक्स प्लस 3 वाय मायनस 1 जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करता येईल पहा. याला इकडे पाठवा. एक्स मायनस वाय -1 तिकडे गेलं +4 इज इक्वल टू 0. हे आन्सर आलं आहे तुम्हाला, पण जरा वेळ थांबा. एक महत्त्वाची गोष्ट, इथं असं पण लाईन होऊ शकते. तेव्हा यम इक्वल टू +1 ऑर यम इज इक्वल टू 135 डिग्री. स्लोप प्लसच्या ऐवजी फक्त मायनस घ्यायचा, मायनसनी पण होतं पहा. इथं जर मायनस टाकलं तर काय येईल पहा, वाय मायनस 1 मायनस इन ब्रॅकेट एक्स प्लस 3. हे सॉल्व करायचं पहा. -x त्या बाजूला गेला +x होईल, -3 तिकडे गेल्यावर +4 होईल. एक्स प्लस वाय -1 -3 + 3 होईल पहा 2. एक्स प्लस वाय प्लस 2 दोन्ही येतं पहा आन्सर. दोन्ही असलेला ऑप्शन आहे आपल्याचं, बोथ ए अँड बी. सी इज द आन्सर. 90% मुलं हे उत्तर लिहून मोकळं होतील पहा. इथं 2 स्लोप येतात, हा एक लाईन येते, हे एक लाईन. ही 135 येतं. टॅन 135ची व्हॅल्यू किती येते पहा -1. लक्षात. अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन झाले पहा. काही कन्सेप्ट पण झालेत. याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सोपा जाईल पहा हा चॅप्टर समजायला. चॅप्टर सोपा आहे, फक्त काही बेसिक कन्सेप्ट विसरले. 10वी 11वी मिक्स आहे पहा. काही विसरल्यामुळे थोडंसं नवीन वाटेल आपल्याला, पण अभ्यास करायच्या दृष्टीने सोपं आहे पहा. याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3. पुढचा पॉईंट घेतो. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 7 - 4 परपेंडिक्युलर लाईन पासिंग थ्रू द 2,3 अँड 1 - 2. याचा आयडिया समजून घेऊया. असं आहे पहा, 2,3 एक पॉईंट आहे, दुसरा -1,2 आहे पहा. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं विच इज परपेंडिक्युलर ॲज वेल एज पासिंग थ्रू 7, -4. ओके. आता 2 लाईन आहेत, ह्याला ए आणि बी नाव देऊया. ह्या लाईनच्या इक्वेशनला यल देतो पहा. ओके, या पद्धतीने. आता काय करायचं पहा, सोपं आहे पहा. स्लोप ऑफ यल इंटू स्लोप ऑफ ए बी इथं लिहितो मी. क्वेश्चन नंबर 3. स्लोप ऑफ यल इंटू यल झालं पहा, स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू -1. ओके. लाईन एलचा स्लोप काय येईल पहा, यम येतो. ए बीचा स्लोप कसा काढायचा पहा, कुठल्या याचा स्लोप काढण्याची सोपी आयडिया सांगितली तुम्हाला मी.
y2 minus y1 x2 minus x1 2 minus 3 wholly divided by minus 1 minus 2 m is equal to minus 1 minus 3 minus minus become positive m is equal to काय येईल minus 3 आला. स्लोप मिळाला. पॉईंट माहिती आहे का? यस सर पॉईंट माहिती आहे. x1 y1 काय पा स्लोप x1 y1 7 minus 4 स्लोप पॉईंट फॉर्म. का बरं स्लोप पॉईंट? इथं स्लोप पण अवेलेबल आहे आणि पॉईंट पण अवेलेबल आहे. स्लोप पॉईंट फॉर्म. इक्वेशन काय येतं पहा y मायनस y1 m इन ब्रॅकेट x मायनस x1 व्हॅल्यू रिप्लेस करून टाका सर. y मायनस 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 बिकम पॉझिटिव्ह. स्लोप किती पहा मायनस 3 x मायनस 7 मायनस 3x प्लस 21 y प्लस 4 एका बाजूला घ्या. 3x प्लस y हे इकडे पाठवलं तर चालेल का? यस सर. 21 मायनस 4 काय मिस्टेक झाली का बघत होतो मी. 7 मायनस 4 बरोबर आहे. परपेंडिक्युलर बरोबर केलं का? 2 मायनस 3 2 मायनस हा एक मोठी मिस्टेक झाली पहा. 2,3 नाही आहे 2,3 बरोबर आहे. 2 मायनस 3 बरोबर आला. मायनस 1 2,3 मायनस 1 इथे एक चूक झाली पहा. 1 मायनस 2 आहे इथं बघा. मी काय लिहिलं पहा. असे छोटे मिस्टेक होतात पहा तेव्हा गडबड होते. आता बघा 3 मायनस 2 पॉईंट काय आला मायनस 2 मायनस 3 ओके आणि 1 मायनस 2 सगळीच गडबड झाली. ठीक आहे काय हरकत नाही. मी चेक करतो. स्मॉल मिस्टेक त्रास होऊ शकतो पहा. ओके आता काय घ्यायचं पहा. y2 मायनस 2 मायनस 3 पॉईंट चुकीचं लिहिलं मग गडबड 2 3 1 मायनस 2 करेक्ट आहे पहा. मायनस 2 मायनस 3 खाली काय येतं बघा 1 मायनस 2 मायनस 5 मायनस 1 मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. तिकडे गेलं काय पहा मायनस 1 बाय 5 m इज इक्वल टू काय पहा मायनस 1 बाय 5 ओके लक्ष द्या. y मायनस y1 m काढलेला आहे सर मायनस 1 बाय 5 कसं आलं मायनस मायनस प्लस आलं तिकडे गेलं मायनस 1 बाय 5 इकडे टाका. 5 इन ब्रॅकेट y प्लस 4 मायनस 1 इन ब्रॅकेट x मायनस 7 मायनस x प्लस 7 5y प्लस 20 एका बाजूला घ्या. x प्लस 5y 20 मायनस 7 13 इज इक्वल टू 0 x प्लस 5y प्लस 13 इज इक्वल टू 0 डी इज द आन्सर. बरोबर बघा. ओके या पद्धतीने. द इक्वेशन ऑफ लाईन विच मेक्स इंटरसेप्ट्स ऑन द एक्सिस हुज सम इज 8 अँड प्रॉडक्ट इज 15. पाहता एक डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे पहा ह्याच्यासाठी. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय पहा इक्वेशन ऑफ लाईन एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1. त्यांनी काय सांगितलं हुज सम इज 8 म्हणजे ए प्लस बी 8 दिलाय पहा. त्याच वेळेस प्रॉडक्ट पण 15 दिलाय पहा. असे दोन नंबर शोधा की ज्याची ॲडिशन म्हणजे बेरीज 8 होईल गुणाकार 15 होईल. सोपं आहे पहा सर. ए इक्वल टू 5 आणि बी इक्वल टू 3 और उलटं करायचं. ए इक्वल टू 3 आणि बी इक्वल टू 5 टाकून द्या. एक्स अपॉन 5 वाय अपॉन 3 इज इक्वल टू 1. याला 15 मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. प्रत्येकाला 15 मल्टिप्लाय करा उत्तर मिळून जाईल. याला 15 मल्टिप्लाय करा 3x याला पण 15 मल्टिप्लाय करा 5y 3x प्लस 5y इक्वल टू 15 3x प्लस 5y इकडे घेतलं मायनस 15 कुठं कुठे बघा 3x प्लस 5 मायनस 15 इथं आहे पहा. अजून कुठं आहे का सर 3x प्लस 5y मायनस 15 कुठंच नाही पहा. दुसरं उत्तर काढायची गरज नाही पडली पहा. ओके पण हे फक्त एक्सच्या जागी वाय आणि वायच्या जागी आहे. दिस इज द आन्सर. बी इज द आन्सर. ओके या पद्धतीने क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 पण सोडलं. ह्याला डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणतात. कधी वापरायचं इंटरसेप्टचा संबंध आला की हे वापरायचं एक्स अपॉन ए वाय अपॉन बी. पण इथं सोपं झालं पहा. कधी कधी शोधायला वेळ लागतो पण इथं शोधायची गरज नाही पडली.
डायरेक्ट बेरीज 8 गुणाकार 15 असे सापडले आपल्याला. दुसरं इक्वेशन का नाही काढलं सर? काढावं लागलं असतं, परंतु इथं एकामध्ये उत्तर सापडलं. एकाच ठिकाणी 3x+5 -15 आहे पहा, कुठंच नाही आहे. सगळीकडे चेक केलं मी, एकाच ठिकाणी 3x+5 -15 = 0. तेव्हा एक आन्सर सापडल्यामुळे दुसरं शोधायची गरज पडली नाही. जेव्हा 2 किंवा 3 कंडिशन प्रॉब्लेममध्ये असतात, इझी कंडिशन सगळ्या ऑप्शनला लावून बघायची. त्याने जर उत्तर लगेच आलं, एकच उत्तर आलं, तर मग दुसऱ्या कंडिशनकडे जायची गरज नाही. ह्याने वेळ वाचतो पहा. 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद वाचले तरी आपल्याला खूप वेळ वाचतो. वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण मोठे क्वेश्चन्स काय काय येणार आहेत पहा, त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. काय काय लेंथली क्वेश्चन असतात पहा, आपण काय काय चॅप्टरमध्ये पाहिलं पहा, खूप लेंथली असतात काय काय क्वेश्चन, त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ओके सर, क्वेश्चन 3 एंड क्वेश्चन 4. चलो आगे चलते हैं क्वेश्चन 5 की तरफ. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 चौथं पहा. एक्स इंटरसेप्ट परत आलं. एक्स लाईन पासिंग थ्रू पॉईंट -1,2 अँड 1,2. पण दोन पॉईंट दिलेत पहा, आणि तुम्हाला त्याचा एक्स इंटरसेप्ट काढायला सांगितलं पहा. ओके, तर कसं काढता येईल पहा. व्हेरी सिंपल. क्वेश्चन 5 पहा. पहिला पॉईंट दिला पहा x1 y1. x1 y1 काय सर? -1,2, 1. x2 y2 पण दिला आहे सर. काय पहा x2 y2 1,2. ओके सर. याच्यावरून पासिंग थ्रू पॉईंट दिला पहा. एक्स इंटरसेप्ट विचारला पहा, काय हरकत नाही. अगोदर काय करायचं पहा, 2 पॉईंट फॉर्म वापरा. बायझिंग 2 पॉईंट फॉर्म. का बरं 2 पॉईंट फॉर्म वापरला? कारण 2 पॉईंट दिलेत म्हणून. काय सर 2 पॉईंट फॉर्म? 10वीत पण झालेला आहे, 11वीत पण झालेला आहे, पण विसरला असेल तुमचा, तरी मी सांगतो. x - x1, x2 - x1, y - y1, y2 - y1. व्हॅल्यू टाकून द्या. तर x1 माहिती आहे का? येस सर, -1/2. ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल पहा. 1 - 1/2. y - y1. y1 काय सर? 1 आहे. 2 - 1. क्रॉस करा. याला क्रॉस करून ॲडजस्ट करा. 2x अपॉन 2 - 1 अपॉन 2 येतं, इथं अपॉन 2 येतं, अपॉन 2 कट होतं पहा. y - 1 अपॉन 1. 2x + 1 अपॉन 3, y - 1 अपॉन 1. क्रॉस करा. 2x + 1, 3y - 3 एका बाजूला घ्या. 2x - 3y + 4 = 0. पण एक्स इंटरसेप्ट काढताना काय करायचं? y = 0 टाकायचा. टू फाइंड एक्स इंटरसेप्ट पुट y = 0. व्हॉट इज मिनिंग ऑफ एक्स इंटरसेप्ट? ही लाईन एक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल त्याला म्हणतात एक्स इंटरसेप्ट. पुट y = 0. 2x yचं टर्मच निघून जाईल. 2x + 4 = 0. 2x = -4, x = काय पहा -2. एक्स इंटरसेप्ट काय आला पहा? -2 आला. एक्स इंटरसेप्ट -2. करेक्ट. बी इज द आन्सर. ओके. A straight line 2x - 3 is perpendicular line passing through 7, बीटा. हे ऑलरेडी क्वेश्चन घेतलेला आहे तुमचा, फक्त आयडी देतो याची, फक्त आयडी देतो पहा. ए किती पहा? 7,17. बी पण दिलाय सर 15, बीटा. बीटा दिलाय फक्त, एक अननोन आहे. ही लाईन परपेंडिक्युलर दिली पहा. ही लाईन काय दिली पहा? 2x - 3y + 17 = 0. ह्या लाईनचा स्लोप घ्यायचा. ह्या लाईनचा स्लोप कसा काढतात? -x कोएफिशियंट अपॉन लाईन यल बना. स्लोप ऑफ यल इंटू स्लोप ऑफ ए बी = -1. या पद्धतीने सॉल्व करायचं पहा. याचा स्लोप कसा काढतात? -x कोएफिशियंट अपॉन y कोएफिशियंट. ए बीचा स्लोप y2 - y1, x2 - x. व्हॅल्यू टाका, उत्तर मिळून जाईल पहा. बीटाची व्हॅल्यू लगेच मिळेल, जास्त अवघड नाही. हे -2/3. मायनस मायनस पॉझिटिव्ह होतं, हे लक्षात घ्या. आणि आन्सर काय येतं ते सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन 6चं आन्सर 5 येतं पहा. चेक करा म्हणजे लक्षात येईल पहा. थोडंसं करायला दिलं आहे तुम्हाला, सगळंच रेडीमेड म्हटल्यानंतर तुम्ही फक्त कॉपी कराल पहा. थोडं तुम्हाला करण्यासाठी काही चॅलेंजिंग पार्ट देतो, सोपा भाग तुम्हाला देतो. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट -2, 3. हा फुट ऑफ परपेंडिक्युलर उपयोगी पहा. पेअर ऑफ लाईन मध्ये पण पाहिला असेल. पेअर ऑफ लाईनमध्ये नाही, लाईन वेक्टरची लाईन प्लेनमध्ये हा शब्द आलेले आहेत पहा, फुट ऑफ परपेंडिक्युलर. ओके, तर कसं करायचं? द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द -2, 3. ओके, हा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढायचा.
3x मायनस वाय. एक शॉर्टकट शिकवतो पाहायला. हा जो पॉईंट आहे हा हे इक्वेशन सॅटिस्फाय करणार पहा. समजा पी ए कॉमा बी आहे. हा पॉईंट काय करायचा, त्याच्यामध्ये एकच्या जागी ए टाकायचं, वायच्या जागी बी टाकायचं, उत्तर येणार पहा. पण ए कॉमा बी आपल्याला शोधायचं आहे. हे 4 ऑप्शनमध्ये आहे पहा. ए ऑप्शन टाकून बघूया, बी टाकूया, सी टाकूया, डी टाकूया. 2 उत्तर आलं तर काय करा त्याची पण आयडिया सांगतो. एकच्या जागी -1 टाका, वायच्या जागी 2 टाका. -3 -2 नाहीत पहा पहिलं. एकच्या जागी दुसरा पॉईंट टाकायचा, 3 × 1 मायनस काय पहा -2 आहे. 3 आणि 2 5, 5 वजा 1 4 नाही जमत पहा. बी पण. सी घ्या सर, -3 वाय जागी -2 टाका, मायनस मायनस प्लस होईल. परत नाहीत पहा. सी पण. डी घ्या, 3 -2 -1 = 0. डी इज द आन्सर. ऑप्शन डी सापडला आपल्याला. ऑप्शन डी सापडल्यामुळे काम सोपं झालं. जर असं 2 ऑप्शन असते तर दुसरी आयडिया होती. ह्याचा स्लोप आणि ह्याचा स्लोप, ह्या दोघांचा प्रॉडक्ट काय येतो पहा -1. लाईन ऑफ धिस अँड लाईन ऑफ दिस हॉरिझॉन्टल, ह्या दोघांचा स्लोपचा प्रॉडक्ट काय आला असता पहा -1. त्यांनी पण आयडियाने जमलं असतं. पण इथं उत्तर मिळालेलं आहे, काम सोपं झालं. ऑप्शन डी. ऑप्शन डी. क्वेश्चन 7चा आन्सर काय आलं पहा, ऑप्शन डी आला. ओके, क्वेश्चन 8 पाहूया आता. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल हुज साइड्स आर. ओके, आता कसं काढायचं, रेक्टेंगल काढूया. रेक्टेंगल काढत असताना एक काळजी घ्यायची, पॅरल लाईनचं सगळं सारखं असतं पहा, फक्त कोएफिशियंट बदलतो. x = 8 आणि x = समोर घ्यायचे, x = 10, y = 11 आणि y = 12 इथं घ्यायचे पहा. त्यांनी सांगितलं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. अगोदर एक कोऑर्डिनेट्स काढूया, ए बी सी डी. ए कसा काढणार आपण, इकडून x आला, इकडून y आला, 8, 11. बी कसा काढणार सर, इकडून x इकडून y, 8, 12. सी सांगा, अगोदर x रीड करायचा, 10, 12. डी काढा सर, 10, 11. हे जोडा, ए सी आणि बी डी जोडलं पहा. ओके, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द डायगोनल्स ऑफ द रेक्टेंगल हा काढायचा पहा. हा काढायचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल हुज साइड्स आर कंबाइंड इन द एक्सेल. ओके, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इझिली काढता येईल पहा. कसा काढणार पहा, तुम्हाला माहिती आहे रेक्टेंगल काय असतो, पॅराग्राम असतो. पॅराग्रामचे डायगोनल काय करतात पहा, बायसेट इच अदर. डायगोनल्स ऑफ पॅराग्राम, पॅराग्राम म्हणजे हा रेक्टेंगल आहे, रेक्टेंगल इज ऑल्सो पॅराग्राम. इन ब्रॅकेट राईट डाऊन पॅराग्राम, बायसेट इच अदर. बायसेक्ट म्हणजे मिड पॉईंट हा सेम असणार पहा. तुम्ही ए बी बी डी किंवा ए सीचा मिड पॉईंट काढा, एक मिड पॉईंट आला की काम सोपं झालं पहा. कुठला काढता, बी डीचा काढूया, मिड पॉईंट ऑफ बी डी. मिड पॉईंट कसा काढायचा आठवतं तुम्हाला, काय काय विसरले असेल, सोपं आहे पहा. हे बघा, x1 + x2/2, 8 + 10/2, y1 12 + 11/2, 9 23/2, 9, 23/2. बी इज द आन्सर. झालं पहा. क्वेश्चन 7 झाला, क्वेश्चन 8 झाला पहा. शॉर्टकटनी केल्यानंतर खूप कमी वेळ लागतो पहा, हे लक्षात घ्या. मी घेतलेले चॅप्टर्स व्यवस्थित तुम्ही परत स्टडी करायचे पहा, एक एक समोर ठेवायचा आणि स्वतःहून ट्राय करायचे पहा. एकदा बघून केलं चालेल, नंतर न बघता करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचे मार्क्स वाढतील पहा. जास्तीत जास्त 12वीच्या मुलामुलींपर्यंत जाऊ द्या, कुणी मागं राहता कामा नये. सगळे 12वीच्या मुलामुलींना फायदा झाला पाहिजे. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 1, 2, 3. If the equation of median through vertex of triangle ABC, okay, x + 4y = p, then k = कसं काढायचं सांगतो तुम्हाला. p and k are constants. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची पहा. मीडियन कसा येईल पहा. क्वेश्चन 9. हा मीडियन आहे पहा. ए दिला 3, k. बी पण दिलाय सर. बी किती दिला, 2, 1.
C point is also given -4,5. इथं काय पहा एम मिड पॉईंट आहे. ओके सर. एक्स प्लस 4y प्लस पी ह्याचं इक्वेशन दिलं आहे पहा. पी अगोदर मिड पॉईंट काढूया. एम इज इक्वल टू काय पहा 2 - 4/2 1 + 5/2 -1 येईल आणि 3 येईल पहा. एम लाईज ऑन AP, एम लाईज ऑन AM. ए म्हणजे एम लाईज ऑन इक्वेशन दिलं पहा एक्स प्लस 4y प्लस पी. लाईज हा शब्द आला की रिप्लेस करून टाकायचे पहा. एमचे कॉर्डिनेट्स माहिती आहे तुम्हाला. एक्सच्या जागी -1, वायच्या जागी 3, 12-11 म्हणजे काय येईल पहा पी इज इक्वल टू 4 × 12-11 येईल पहा. इक्वेशन इझी झालं पहा. देअरफॉर इक्वेशन ऑफ AM इज काय येईल पहा एक्स प्लस 4y प्लस पी. पी काय सर? पी ऑलरेडी काढला 11. पहा आता ए म्हणजे ऑब्विसली ए लाईज ऑन AM. पुन्हा एकदा लाईज शब्द आला की रिप्लेस करायचा पहा. कसं करणार? पहिली व्हॅल्यू एक्सच्या जागी, दुसरी व्हॅल्यू वायच्या जागी. 3 आहे. 3, K. K हा पॉईंट याच्यात रिप्लेस करायचा. एक्सच्या जागी 3 टाका, वायच्या जागी K टाका. 7. K इज इक्वल टू काय पहा 7/4. ओके. या पद्धती परत एकदा रिपीट करतो मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी. इफ द इक्वेशन ऑफ मीडियन थ्रू 3, K 3, K पॉईंट दिलाय पहा. ट्रायंगल हुज व्हर्टेक्स 2, 1 and -4, 5. ओके. त्याचा मिड पॉईंट काढून घेतला. 2 - 4 -2 -1 आला पहा. 1 + 5 6 आला 6/3. इक्वेशन सॅटिस्फाय करणार पहा. एक्स प्लस 4y इज इक्वल टू पी. एक्सच्या जागी -1 टाकला, वायच्या जागी 3 टाकला. 12-11 पी आला पहा. पी बरोबर किती आला पहा एक्स प्लस 4y इज इक्वल टू 11. इक्वेशन ऑफ AM इज ए काय दिलं पहा 3 दिलाय आणि वाय किती दिलाय पहा K. 11मधून 3 गेलं 8 येतो पहा. 8/4 इज इक्वल टू 2. Kची व्हॅल्यू किती आली पहा 2 झाला पहा. Straight line passing through -3, 6 midpoint of the line segment joining the points 4, -5 and -2, 9. The straight line passing through -3, 6 and midpoint of A दिला पहा +4, -5 आणि -2, 9. एक लाईन स्ट्रेट आहे पाशी. -3, 6 या लाईनमधून पास होते पहा. पॉईंट दिलेत पहा ए आणि बी. स्लोप ऑफ AB घ्या, लाईन L घ्या. लाईन Lचा स्लोप, लाईन ABचा स्लोप -1. लाईन Lचा स्लोप कसा काढायचा पहा. स्लोप ऑफ L माहिती नाही M. ABचा काढता येईल पहा. 9 - 5 -5 14 येईल पहा. आणि -2 -4 -6 7 आणि 3 त्याला उलटा करा. 3/7 स्लोप किती आला पहा 3/7. स्लोप आला पण त्यांनी काय सांगितलं, या पॉईंटची गरज नाही आपल्याला. त्यांनी सांगितलं इन्क्लिनेशन किती असेल पहा. स्लोप इज इक्वल टू आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला tan θ इज इक्वल टू. फक्त बरोबर केलं का ABचं बघा 9 - 5 14 करेक्ट. -2 -4 6 बेसात 14 बेत्रिक 6 7/3 आला. तिकडे गेल्यावर काय पहा -3/7 हा स्लोप आला करेक्ट. याने काय सांगितलं इन्क्लिनेशन काय पहा 4 - 5 -2, 9 9 -y2 - y1 14 -2 -4 6 14 बेत्रिक 6. स्लोप इज इक्वल टू काय पहा हे दोन्ही लाईन स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू मिड
पासिंग थ्रू अँड मिड पॉईंट ऑफ द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स. करेक्ट आहे पहा. फक्त परपेंडिक्युलर नाही पहा. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू आहे, मिड पॉईंट नाही दिला पहा. फक्त मिड पॉईंटमधून पास होतं. सॉरी, मिड पॉईंटमधून पास होतं. नॉट गिवन परपेंडिक्युलर. व्हॉट इज आय एम डुईंग? आय एम टेकिंग परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर इज नॉट गिवन. परपेंडिक्युलर अजिबात दिलेलं नाही पहा. मिड पॉईंटमधून पास होतं फक्त. आता मिड पॉईंट काढूया आणि स्लोप काढूया. कसं काढायचं सांगतो. हा बघा, मिड पॉईंट कसा काढणार? आत्ताच काढला होता. 4 - 2 2 येतो. 2 म्हणजे 1 येईल. 9 - 1, 2 येईल पहा. आता या स्लोप ऑफ, त्याला काहीतरी नाव द्या वाटलं तर CM. स्लोप ऑफ CM कसा काढता येईल पहा. y2 - y1 2 - 6 अपॉन x2 - x1 1 + 3. इथे काय पहा, tan थीटा -1. टॅन निगेटिव्ह आहे पहा. टॅन निगेटिव्हचा कन्सेप्ट आपण ट्रिगोनोमेट्री मध्ये पाहणार, पण तरी सुद्धा सांगतो. ऑल यस टी सी असतं. हा थिटा असतो, हा पाय मायनस थिटा असतो. इथं टॅन निगेटिव्ह येतं पहा. म्हणजे दिलेला अँगल पायमधून मायनस करायचा. आता दिलेला अँगल कसा ओळखायचा? टॅन कशाची व्हॅल्यू 1 आहे? π/4. क्रॉस करा. 4π - y का येईल आन्सर 3π/4. व्हेर इज द आन्सर? 3π/4. डी इज द आन्सर. संपला. 3π/4. क्वेश्चन 10. 3π/4. येस सर. बी मिळाला, डी मिळाला. येस सर. आता पुढे जाऊया. येस सर. निम्मे क्वेश्चन झाले, पण निम्मे बाकी आहेत. 20 क्वेश्चनचा आपण सेट बनवलेला आहे. ओके. The slope of lines making angle measure 45 degree with the line. Equation मला passing through the point making an angle 45 degree with the line. दोन्ही क्वेश्चन सेम आहेत पहा. इथे इक्वेशन काढायचं, तिथं स्लोप काढायचा. मी एक सोडवतो, तुम्ही एक सोडवा. ओके, या पद्धतीने. क्वेश्चन 12 घेतो अगोदर आन्सर. द इक्वेशन, ह्याचं मिनिंग समजून घ्या अगोदर. x - 2y - 3 ही लाईन दिली आहे तुम्हाला. x - 2y - 3 आणि आणखीन एक लाईन दिली पहा, जी अँगल बनवते दोघांच्या मधला 45 डिग्री आणि पासिंग थ्रू पॉईंट आहे पहा 3,2. या लाईनचं इक्वेशन काढायचं. आता पासिंग थ्रू पॉईंट आहे म्हटलं, आपली नेहमीची आयडिया वापरू शकतो आपण. व्हॅल्यू टाकून बघा. 3 - 3 = 9 2 11 11 - 11 हे येतं आहे पहा. असं कुठं आहे का 3x + y? हे दोन ठिकाणी आन्सर सेम आहे पहा. बाकी बघूया सर. 3,2 ह्याच्यात टाका. 3 3 6 3 9 9 9 18 नाही येत पहा. एकच्या जागी टाका 3 3 2 6 आणि 3 9 9 - 9 0 हे येतं पहा. हे असणे शक्यता आहे, पण इकडे चेक करूया आपण. 3 3 3 9 - 2 7 7 - 7 जिथं पण जमतंय पहा. 3 4 7 7 - 7 हे पण जमतंय. इकडे जमतंय का बघूया. 3 3 2 6 3 9 9 - 9 हे पण जमतंय पहा. सी पण उत्तर येतं. मग पक्क कळत नाही, त्यावेळेस पक्क कळत नाही, त्यावेळेस रेग्युलर मेथड वापरायचे पहा. पासिंग थ्रूची आयडिया वापरली, पण कधी कधी आन्सर 2 किंवा जास्त येतात आणि दुसऱ्याने पण 2 किंवा 3 येतात ऑप्शन. त्याच रेग्युलर कसं वापरायचं? ह्याचा स्लोप काढा. ही लाईन L म्हणा, L1 म्हणा, ही लाईन L2 म्हणा. स्लोप ऑफ L1 कसा काढायचा पहा. कोणत्या लाईनचा स्लोप काढण्याची सोपी आयडिया पहा. -x कोइफिशियंट म्हणजे 1च्या अगोदरचा आकडा भागिले yच्या अगोदरचा. हा काय आला पहा तुमचा M1 आला. स्लोप ऑफ L2 घेऊया. स्लोप ऑफ L2 M2 म्हणतात त्याला, पण आपण ह्याला M म्हणूया. ओके. आता टॅन थिटा घ्या. टॅन थिटाचा फॉर्म्युला आठवतं का तुम्हाला? सोपा. M1 - M2 1 + M1 × M2 हा फॉर्म्युला पहा. थिटा जागी व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही 45. व्हॅल्यू माहिती तुम्हाला 45 पहा. टॅन 45 टॅन 45. M1 किती पहा? M1 1/2.
1/2 इंटू यम. tan 45ची व्हॅल्यू 1 असते पा. क्रॉस करा. 1 मायनस 2m 2 प्लस यम अपॉन 2 कटकट होतं पा. दोन्हीकडे अपॉन 2. इथे येतो मी आता पुढचा पार्ट. 1 मायनस 2m 2 प्लस यम इज इक्वल टू 2 व्हॅल्यू येतील पा. एक 1 आणि दुसरी -1. मॉड म्हटलं 2 व्हॅल्यू येतात पा. क्रॉस करूया. यस सर. 1 मायनस 2m 2 प्लस यम एका बाजूला घ्या. 3m 1 मायनस 2 -1. यम इज इक्वल टू काय पा -1/3. आणि पलीकडे काय येतं बघा. 1 मायनस 2m -2 मायनस यम यम इक्वल टू 3 पा. 3 आणि -1/3 करेक्ट आहे का बघा. 3m इक्वल टू 3. एक मिनट इथं काय -m इकडे गेल्यावर +2m यम राहील पा. 3m इक्वल टू 3 यम इक्वल टू -1/3 करेक्ट आहे पा. ओके दोन्ही स्लोप झाले. आता इक्वेशन काढू शकता तुम्ही. पॉईंट दिलं आहे पा. पॉईंट काय दिलं आहे पा. पॉईंट पासिंग थ्रू पॉईंट दिलं आहे पा 3,2. चला आता स्लोप पॉईंट फॉर्म्युला वापरा. y मायनस y1 यम इन ब्रॅकेट x मायनस x1. y1 किती पा 2 आहे. स्लोप आताच काढला 3. 3x मायनस 9 y मायनस 2 एका बाजूला घ्यायचं फक्त. -9 + 2 याला काही +7 येईल. 3x मायनस y इज इक्वल टू 7. 3x मायनस y इज इक्वल टू 7. इकडे गेलो काही -7. बघित येतं 3x मायनस y -7 इज इक्वल टू 0. एकाच ठिकाणी दुसरं उत्तर काढायची गरज नाही पडली पा. ओके 3x मायनस y -7 इज इक्वल टू 0. आन्सर सी आलं पा क्वेश्चन 12चा. येस इट इज. आता 11 राहिलं तो पण सेम असाच करायचं पा. इथं तर इक्वेशन काढावं तिथं काढावं लागणार नाही पा. स्लोप ऑफ लाईन्स मेकिंग अँगल मेजर 45 डिग्री सेम टू. तुम्हाला आयडिया देतो फक्त. 2x मायनस 3y इज इक्वल टू 5 याचा स्लोप काढून घ्यायचा. ही एक लाईन बनवलेली पा 45 डिग्री अँगल मधला. ओके ही लाईन L1 आहे ही L2 आहे पा. ओके त्याच्यावरून स्लोप पहिला तसं वापरायचं. टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरून यम काढून घ्या. इथे यमच काढायचा पा. इक्वेशन हे पुढचं जे इक्वेशन काढलं आपण y मायनस दिस पार्ट इज नॉट इसेन्शियल हिअर फॉर फर्स्ट क्वेश्चन 11. 11वेला ती गरज नाही पा. आन्सर काय ते सांगून ठेवतो तुम्हाला क्वेश्चन 11चं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 5, C उत्तर आहे पा मला वाटतं. 5, -1/5 दिस इज द आन्सर. ओके या पद्धतीने दोन्ही मधला अँगल काय आला पा 45 डिग्री आला. ओके 2 लाईन येतात पा. ओके चलेगा. तर या पद्धतीने कुठला क्वेश्चन जमू शकतो पा. क्वेश्चन 11 आणि 12ची आयडिया दिली पा. 11 तुम्हाला सोडवायला लावलाय. तुम्ही ट्राय करा निश्चित जमेल मला गॅरंटी आहे पा. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे. द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स सेम क्वेश्चन आहे पा. दोन्ही ट्राय करायचा पण. ओके दोन्हीपैकी उत्तर जमलच पा. यातला पहिलं घेतो अगोदर. कुठल्या लाईनचा स्लोप कसा काढतात पा. M1 मायनस x कोएफिशियंट. एकच्या अगोदर काय पा cos 30 अपॉन y कोएफिशियंट cos 30 अपॉन sin 30. M1 इज इक्वल टू मायनस cot 30. cot 30ची व्हॅल्यू टेबलमध्ये बघू शकता पा. cot 30ची व्हॅल्यू पा काय आहे √3 आहे. -√3. M2 काढू शकता. यस सर. मायनस x कोएफिशियंट अपॉन y कोएफिशियंट cos 60 अपॉन sin 60.
कॉस 60 अपॉन साइन 60 काय येईल पहा कॉट 60 येईल. कॉट 60 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. कॉट 30√3 कॉट 60 काय पहा 1/√3 मायनस साइन आलं पहा. दोन्ही मिळालं पहा. त्याने काय विचारलं ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स. M1 मिळाला M2 मिळाला. टॅन थिटा काढूया. M1 मायनस M2 1 प्लस M1 M2. M1 काय पहा सर -√3 मायनस मायनस प्लस होईल पहा 1 प्लस √3 -3 प्लस 1 अपॉन √3 √3 कट होईल पहा. सर मायनस मायनस प्लस होईल. हो सर 2 -2 अपॉन 2√3 2 गेला मायनसचं प्लस होतं पहा 1/√3 टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3 थिटा इज इक्वल टू काय पहा 30 डिग्री. 30 डिग्री. बी इज द आन्सर. क्वेश्चन 13. यस 30 डिग्री. सेम टू सेम आयडियाने दुसरा सोडवायचं. याचा ए बीचा स्लोप काढा. M1 म्हणायचं याला. y2 मायनस y1 x2 मायनस x1 या पद्धतीने ट्राय करा. M2 पण काढा. कशाचा स्लोप ऑफ CD आणि दोघांच्या मधला अँगल काढायचा पहा. सेम टू सेम फॉर्म्युल्याने मधला अँगल काढा. क्वेश्चन 14चा आन्सर येते पहा टॅन इन्व्हर्स 2 म्हणजे टॅन थिटा इज इक्वल 2 येईल पहा सगळं सोडवल्यावर. आणि थिटा इज इक्वल टू काय येईल पहा टॅन इन्व्हर्स 2. आरामशीर जमेल तुम्हाला मला गॅरंटी आहे पहा. परंतु याच्यामध्ये एक थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. y2 मायनस y1 सांगतो तुम्हाला काय होईल. 2 + 1 3 येतं 0 मायनस -2 इथं बघा 0 -3 अपॉन 2 0 -3 4 -2 अपॉन 2 आलं. आणि इकडे काय येतं y2 मायनस y1 2 + 1 3 येईल 0 -2 -3/2 -3/2 दोन्ही सेम आलं. क्वेश्चन 14 2 - 1 0,2 करेक्ट 2,3 and 4,0 यस. ओ सॉरी एक्स्ट्रीम सॉरी काय चूक झाली पहा. डायगोनलचं विचारलं पहा. आपण डायरेक्ट AB आणि CD काढलं पहा. AB आणि CD काढून चालणार नाही. मग काय करायला पाहिजे सर. स्लोप ऑफ AC आणि BD काढायचं. दाखवतो तुम्हाला. AB आणि CD नाही पाहिजे. डायगोनल काढायला सांगितलं. काय येईल पाहता. अगोदर डायग्राम काढतो म्हणजे लक्षात येईल. बरोबर ए दिला पहा 2, -1 बी काय दिलं पहा 0,2 सी दिला पहा 2,3 आणि डी पण दिला पहा 4,0. हा मी सोडवतो काळजी नका करू. स्लोप ऑफ AC आणि BD यातला मधला अँगल काढायचा पहा. AC आणि BD मधला अँगल काढायचा. ओके कसा काढता येईल पहा. स्लोप ऑफ AC काढूया सर. M1 म्हणा. 2 पॉईंट दिल्यानंतर स्लोप कसा काढायचा तुम्हाला आयडिया शिकवलेली मी. y2 मायनस y1 x2 मायनस x1 4/0 म्हणजे इन्फिनिटी आला पहा. इन्फिनिटी आलं घाबरायचं नाही पहा. राहू द्या. स्लोप ऑफ BD काढा. काय काय जण इन्फिनिटी आल्यावर गडबड होईल पहा. म्हणून मी म्हटलं हा क्वेश्चन मी सोडवतो. M2 2 - 0 0 -4 -1/2 टॅन थिटा काढायचा था. तोच फॉर्म्युला परत एकदा. टॅन थिटा इज इक्वल M1 मायनस M2 1 प्लस M1 इंटू M2. M1 माहिती आहे तुम्हाला इन्फिनिटी पहा. आता याच्यात काय करायचं. इन्फिनिटी असलं एक आयडिया वर आणि खाली M1 डिवाइड करा. वर पण M1 डिवाइड करा खाली पण M1. प्रत्येकाला M1 डिवाइड केला पहा.
M1 खाली आल्यामुळे एनिथिंग अपॉन इन्फिनिटी इज नथिंग बट द 0. 1 मायनस 0 येईल. 1 अपॉन M1. M1 किती पहा -1 अपॉन 2. ह्याला उलटा करा -2. हा काय आला पहा टॅन थिटा आला. M2 काय पहा -1 हाफ. इथं पहा हे 0 येईल. मायनस प्लस 1 अपॉन 2 येईल पहा. टॅन थिटा इज इक्वल टू काय येतं पहा सर 1 आला खाली 1 अपॉन 2 आला. त्याला उलटा करा 2 येईल पहा. टॅन थिटा इज इक्वल टू 2. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2. सी इज द आन्सर. अशा प्रकारे क्वेश्चन 14 पण झाला पहा. 13 करता करता 14 उरकला आपण. दोन्ही क्वेश्चन मी सोडून दिले तुम्हाला. एक सोडायला लावणार होतं पण इन्फिनिटीमुळे मी स्वतः दिलं. इन्फिनिटी आल्यावर काय नाही, त्याला जो इन्फिनिटी आला त्याने वर आणि खाली त्या फॉर्म्युलेमध्ये डिवाइड करायचं पहा. बरोबर आयडिया येऊन जाते आणि टेक्निक येतं पहा. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा क्वेश्चन 15. द ॲक्युरेट अँगल बिटवीन द लाईन्स अँड द लाईन विच मेक्स इक्वल इंटरसेप्ट ऑन कॉर्डिनेट ॲक्सिस. ह्याच्यामध्ये M1 इझिली काढता येईल पहा. -x कोएफिशिएंट अपॉन y कोएफिशिएंट 2 आला पहा. सर M2 कसा काढणार? इक्वल इंटरसेप्ट म्हणजे 2 व्हॅल्यू येतात पहा. इक्वल इंटरसेप्ट A आणि B सारखाच आहे पहा. इक्वल इंटरसेप्ट म्हणजे एक्स ॲक्सिसला ज्या पॉईंटमध्ये करतो त्याच पॉईंटला वाय ॲक्सिसमध्ये, म्हणजे काय येईल पहा -1. कसं काय येतो पहा. एक्स इंटरसेप्ट काय येतो पहा A,0. वाय इंटरसेप्ट काय येतं 0,B 0,H. A - 0 0 - A -1 येतो पहा स्लोप इक्वल इंटरसेप्ट असल्यामुळे. आता यातला टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरून तुम्ही सोडू शकता. टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरायचा M1 - M2 1 + M1 M2. एवढं काम तुम्हाला दिलं आहे पण मी सांगतोच पहा. क्वेश्चन 15. आन्सर काय येईल पहा टॅन इनवर्स 3. बी इज द आन्सर. सोडाच होता. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द 3xy इज 2 युनिट्स पहा असं दिलं आहे. या लाईनचं इक्वेशन दिलं आहे आपल्याला. 3x - 4y + k = 0. हा पॉईंट दिला पहा 4,1. यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स दिलं पहा 2. कसं काढायचं पहा. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढण्याचा एक फॉर्म्युला आहे पहा. परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला सोपा आहे पहा. x1 by1 + c अपॉन रूट ऑफ ह्याचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर a² + b². सर हे कुठेतरी पाहिलेलं आहे, प्लेनमध्ये पाहिलं पहा तुम्ही. फक्त इथं x1 by1 + c z1 असतं पहा +d अपॉन रूट ऑफ a² b² c² असतं पहा. म्हणजे हा सगळ्या चॅप्टरचा लाईन प्लेन व्हेक्टरचा हा सगळ्यांचा बेस आहे पहा चॅप्टर. तुम्हाला लक्षात येईल पहा. ओके, आता काय करायचं, एक्सच्या जागी 4 टाका, वायच्या जागी -1 टाका. परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्सच्या जागी 4 3 × 4, वाय जागी 1 + k अपॉन रूट ऑफ 3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 7 - 4 3 3 + k येतं पहा अपॉन 16 9 25 25चा स्क्वेअर रूट केलं पहा 5. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती पहा 2 आहे. टाका इकडे 10. 3 + k = 10 or 3 + k = -10. k = 7 or k = -13. 7 and -13. 25 5 2 10. छोटी चूक झाली बघत होतो. 4,1 3x - 4y 3 × 12 12तून 4 गेल्यानंतर 8 राहतात पहा. 8 येतं 3 लिहा. इथं काय येईल पहा 2 येईल. 2 आणि -18 2 आणि -18 डी इज द आन्सर. क्वेश्चन 16 2 आणि -18 करेक्ट. सेम टू सेम क्वेश्चन आहे पहा क्वेश्चन नंबर 17. पण ह्या अगोदर समजा परपेंडिक्युलर डिस्टन्सची आयडिया समजली. रूट ऑफ a² b² हा फॉर्म्युला आहे पहा. यात व्हॅल्यू टाकायच्या उत्तर मिळून जाईल. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊया.
क्वेश्चन 17 आणि 18 दोन्ही सेम आहे पहा. फक्त इथं काय दिलं पहा, इफ द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम ओरिजिन इज 2√2 युनिट्स विच मेक्स अँगल 135 डिग्री विथ द एक्स ॲक्सिस देन द इक्वेशन ऑफ लाईन. ह्याच्यामध्ये क्वेश्चन 18चं जरा मिनिंग लागत नाही तेव्हा गडबड होते पहा. दाखवतो तुम्हाला. अशी एक लाईन आहे पहा. लाईन आहे पहा. आणि 135 डिग्री ह्याला जो परपेंडिक्युलर आहे तरी 135 डिग्री अँगल केला पहा. कशाची? एक्स ॲक्सिसची 135 डिग्री. हा एक्स ॲक्सिस आहे समजा तुमचा. ओके, एक्स ॲक्सिस सरळ असतो पण मी अंडरस्टँडिंगसाठी दाखवतो. हा 135 डिग्री. ओके, ह्याने अँगल केला. ह्या लाईनलाही परपेंडिक्युलर. तर थोडंसं डोकं लावून पहा काय दिसतं पहा तुम्हाला. हे झालं त्याने काय म्हटलं 2√2 लेंथ दिली पहा आणि विच मेक्स लाईन फ्रॉम ओरिजिन इथून 0 पासून इथं पास केलं पहा. हे डिस्टन्स दिलं त्यांना 2√2. ह्या लाईनचं इक्वेशन काढणं गरजेचं आहे पहा. मला सांगा हा 135 डिग्री म्हटलं हा एक्स ॲक्सिसची किती अँगल होईल पहा? 45 डिग्री. ओके, 45 डिग्री पासिंग टू विच मेक्स 135 डिग्री. ओके, एवढंच दिलं पहा. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काढायचं. त्याचं इक्वेशन काय येईल पहा. y इज इक्वल टू mx प्लस सी. यम किती पहा? 45 डिग्री म्हणजे यम माहिती आहे तुम्हाला tan 45. एक्स ॲक्सिसची अँगल केला असतो तो स्लोप असतो पहा. y इज इक्वल टू एक्स प्लस सी. इक्वेशन ह्याला सरळ करून घ्या जरा. एक्स मायनस वाय प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स काढले पहा. परपेंडिक्युलर डिस्टन्स काढल्यानंतर काय करतो आपण? एक्सच्या जागी 0 टाका, वायच्या जागी 0 टाका. 0 मायनस 0 प्लस सी अपॉन एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा कोएफिशियंट -1. ही व्हॅल्यू दिलेली पहा त्यांनी 2√2. इकडून काय येतं पहा सी √2. इकडे टाका 2√2 इंटू √2 सी येईल पहा. 4 बेदुनी 4 येईल पहा. सी इज इक्वल टू 4. ओके, एक्स मायनस वाय प्लस 4 इज इक्वल टू 0. एक्स मायनस वाय प्लस 4 इज इक्वल टू 0. बी इज द आन्सर. यस सर, हे राहिलं. हे पण सोपं आहे. याला असं करायचं पहा. इज इक्वल टू काय पहा 1 आहे, -1 टाका. किंवा ह्याला जो सोपी आयडिया, ए बीने मल्टिप्लाय करा. सोपं जातं पहा. मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए बी. ए बी काय येईल पहा बी एक्स प्लस ए वाय इज इक्वल टू ए बी. इसको इधर लेके जाओ. बी एक्स प्लस ए वाय मायनस ए बी इज इक्वल टू 0. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं पहा फ्रॉम ए कॉमा बी. म्हणजे असं आहे पहा. ही लाईन दिली तुम्हाला बी एक्स प्लस ए वाय मायनस बी ए बी इज इक्वल टू 0 आणि हा पॉईंट दिला पहा ए कॉमा बी. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं पहा. कसं काढणार? एक्सच्या जागी ए टाका, वायच्या जागी बी टाका. अपॉन एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर ए बी कट झालं. वर ए बी राहिला पहा. खाली घ्या रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. परपेंडिक्युलर डिस्टन्स येईल पहा. हे तर काढायचं. यस सर. ए बी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर. डी इज द आन्सर. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन 17, 18 संपलेले पहा. बऱ्यापैकी आयडिया तुमच्या डोक्यात आली असेल. क्वेश्चन 17, 18. ओके, चालतं आहे. क्वेश्चन 19, 20 पाहूया. थोडासा टफ क्वेश्चन होते पण आपण इझी केलं पहा. हे कॅल्क्युलेशन टफ होतं ते तर अंडरस्टँडिंगला समजत नव्हतं पहा. ओके, या पद्धतीने क्वेश्चन 19 आणि 20 पाहूया. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 1, 2, 3. क्वेश्चन 19. इफ 2 sides of square are given then the area of the square विचारले पहा and the respective in center of the triangle. दोन्ही क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन 19 पहा अगोदर शांत डोक्याने. दोन्ही क्वेश्चन मला सोडवावं लागतील.
4x प्लस 3y मायनस 20 स्क्वेअर दिला पहा. लाईनचं इक्वेशन दिलं 4x प्लस 3y मायनस 20 इज इक्वल टू 0. दुसरं 4x प्लस 3y प्लस 15 इज इक्वल टू 0. त्याला असं म्हणू शकता एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 आणि एक्स प्लस बी वाय सी डॅश इज इक्वल टू 0. दोन्ही लाईन पॅरल असतात. कधी कधी असं येतं पहा 4x इथं 8x येतं पहा 3y ऐवजी 6y. मग ह्याला काय करायचं 2 मल्टिप्लाय करून घ्यायचं पहा. कधी कधी असं थोडं इक्वल करावं लागतं पहा. कधी कधी 2 सगळ्याला गुणावं लागतं जर आलं तसं तर. पण हे सोपं काम. 2 पॅरल लाईनमधले डिस्टन्स काढायची आयडिया आहे पहा. फॉर्म्युला आहे सी मायनस सी डॅश रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सी किती दिलं पहा. सी किती सर -20 आहे आणि सी डॅश किती -15 रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर. 4चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर वर -35 येईल पहा. 16 9 25 वर 5 येतं पहा. -7च्या ऐवजी काय येईल पहा +7. डिस्टन्स इज इक्वल टू किती आलं पहा 7 आलं. त्याने काय विचारलं डिस्टन्स नाही एरिया विचारलं पहा. हे डिस्टन्स 7 आलं पहा. इथले डिस्टन्स किती आलं पहा 7. एरिया वी हॅव टू फाइंड. एरिया ऑफ स्क्वेअर डी स्क्वेअर साईडचा स्क्वेअर 7चा स्क्वेअर काय येईल पहा 49 स्क्वेअर युनिट. डी इज द आन्सर. The line 3x plus 4y minus intersect x axis y axis in point A and B, then the incenter of triangle. हा क्वेश्चन जरासा अवघड आहे. प्रयत्न करूया आपण. पण शक्यतो ए बी सी पॉईंट असं इथं ए ओ ए बी दिलं पहा. ठीक आहे. ओ ए बी ओ ओरिजिन आहे पहा. एक मिनिट हे डायग्राम जरा आणखीन वेगळी काढतो म्हणजे जरा समजायला सोपं जाईल. इट इज नॉट रॉंग पण सोपं जाईल पहा तुम्हाला. ओरिजिन इथं घेतो पहा. असं घ्या एक्स ॲक्सिसवरचं पॉईंट पहा. 3x मायनस 4y मायनस 24 दिलं पहा. इसको उधर लेके जा सकते हैं. 24 ने डिवाइड करा. हा एक्स इंटरसेप्ट येईल पहा 8,0. हा वाय इंटरसेप्ट आहे 0,6. हा ओरिजिन आहे पहा. हा पॉईंट ए पकडा हा बी पकडा. इथून डिस्टन्स काय येईल पहा 8 मायनस 0 8 येईल. हे 6 येईल. हे डिस्टन्स फॉर्म्युला पण काढता येईल पायथागोरसनी पण काढता येईल 10 येईल पहा. अँगल एच्या समोरच्या बाजूला स्मॉल ए म्हणूया. अँगल बीच्या समोरच्या बाजूला स्मॉल बी म्हणायचं. इथं सी असतो पॉईंट पण सीच्या ऐवजी ओ घेतलाय तर सीच म्हणूया. ए मिळाला बी मिळाला सी मिळाला. x1 इथं काय पहा ए इक्वल टू किती पहा 6 बी इक्वल टू 8 अँड सी इक्वल टू 10. x1 y1 काय येईल पहा एचा पॉईंट घ्यायचा 8,0. बी पॉईंट घ्या 0,6 आणि सी पॉईंट काय पहा 0,0. ओके सर. आता फॉर्म्युला काय पहा आपला एक्स इज इक्वल टू x1 bx2 प्लस cx3 अपॉन 3 y इज इक्वल टू इन सेंटरचा फॉर्म्युला x2 by2 cy2 अपॉन 3. व्हॅल्यू टाका आता. x1 6 इंटू 8 अपॉन ए प्लस बी प्लस सी पाहिजे. 6 इंटू 8 बी इंटू 0 8 इंटू 0 10 इंटू 0 48 भागिले 24. एक्स इज इक्वल टू किती येईल पहा 2. वाय इज इक्वल टू y2 घ्यायचा आता 6 इंटू 0 8 इंटू 6 and 0 into 10 upon 6 plus 8 plus 10 किती येतं पहा 48 भागिले 24. दोन्ही पॉईंट आले पहा 2,2 2,2 2,2 पॉईंट ऑफ कोऑर्डिनेट काय आला पहा 2,2.
दिस इज द आन्सर. ओके, या पद्धतीने इन सेंटर अँड परपेंडिक्युलर डिस्टन्सचं दोन्ही क्वेश्चन्स घेतलेत पहा. ओके, हा चॅप्टर इझी आहे पहा. एका जागेवर ज्यांनी काहीच केलं नसेल त्याला 2 तास लागते, ज्याचं ऑलरेडी झालं त्याला 1.5 ते 1 तास लागू शकतो पहा. 2 तासामध्ये हा चॅप्टर इझिली कव्हर होऊन जाईल पहा. 2 तासामध्ये हा चॅप्टर कव्हर झाल्यानंतर 2 मार्काचं फिक्स क्वेश्चन होतील पहा आणि काही चॅप्टरचा बेस पण कव्हर होईल पहा तुमचा. त्यानंतर उद्या मी सर्कल घेतो पहा. उद्यापर्यंत जवळजवळ 50 मार्काची तयारी होऊन जाते पहा आपली. लॉजिक, मॅट्रिसेस, पेअर ऑफ लाईन हे सगळे व्हिडिओ आपल्याजवळ ऑलरेडी डाउनलोड आहेत पहा. लक्षात कोणकोणते व्हिडिओ झालेत त्याचे मी थोडीशी आयडिया देतो पहा तुम्हाला. इथं देतो. ऑलरेडी मागचे लेक्चर दिलेत, पण काही जण मागच्या लेक्चरला नसतील किंवा पाहिलं नसेल. 11चे आपण 2 उरकलेत पहा. लिमिट 2 मार्क, कंटिन्युटी 2 मार्क, हा स्ट्रेट लाईन 2 मार्क आणि उद्या सर्कल होतोय पहा. सर्कल पण पकडतो मी जरा 2 मार्क. 11वीचं 8 मार्काचं काम केलं आपण. 11वीला मार्क किती? 20. 12 मार्काचं बाकी आहे पहा. ओके, पार्ट 1 मध्ये आपण बऱ्यापैकी उरकलो पहा. लॉजिक, मॅट्रिसेस, लॉजिकला मार्क 4, मॅट्रिसेसला 4, पेअर ऑफ लाईन 4 किंवा 6 पकडू जरा. वेक्टर 10 मार्क, लाईन अँड प्लेन 10 मार्क. LPP 2 मार्क्स. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पार्ट 2चं पण उरकलं. बायनॉमियल 4 मार्क, ब्रॉड डिस्ट्रीब्युशन 4 मार्क. 10, 20, 30, 36, 40, 44, 48, 50, 52, 54 मार्क झालं पहा. सर्कल पकडून 4 मार्क इकडे तिकडे होतात पहा. कधी कधी एखादा क्वेश्चन कमी येतो, पण 50% सिलेबस संपला पहा. 50%. सगळे व्हिडिओ ज्ञानगंगा एज्युकेशन ह्या व्हिडिओ चॅनलवर आहेत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला काय होईल पहा, सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. मॅथ्सच नाही, फिजिक्स, केमिस्ट्री पण त्यामध्ये, बायोलॉजी पण आहे. ओके, लेक्चर कसं वाटलं ते पहा. जास्तीत जास्त मुलामुलींना पाठवा. आपलं पहिल्या मॅट्रिसेसला 900पेक्षा जास्त व्ह्यूज झालेत पहा. ते पॉप्युलर झाले पहा पहिला चॅप्टर. बाकीचे चॅप्टर पण अजून काही काही पाहिलं नसेल, एकमेकाला शेअर केल्यामुळं कळेल पहा. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन बऱ्यापैकी तुम्ही संपवू शकता पहा. ओके, 1, 2, 3. ओके, थांबू येतच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. तुम्हाला परीक्षेसाठी, पहिल्या परीक्षेला काय काय जण बसले त्यांच्यासाठी शुभेच्छा. पहिली परीक्षा सर 50% सिलेबस झाला पहा. एवढे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर होईल पहा. ओके, काय कायचं पहिल्या परीक्षेला आपलं दुसरी परीक्षा मेन एम आहे पहा. पहिली परीक्षा म्हणजे जी 10 किंवा 11 एप्रिलला होणार आहे त्याच्यावर आपलं एम नाही आहे, परंतु मी 11 एप्रिलपर्यंत जास्त बऱ्यापैकी सिलेबस संपवू शकतो पहा. मार्च एंडपर्यंत जवळजवळ 54 मार्काचं आपलं उद्यापर्यंत होतं पहा. नंतर डिफरेन्शिएशन नावाचा चॅप्टर घेतला, तो 6 मार्काला आहे पहा. 60 मार्काचा होईल पहा. लक्षात. त्याचे 3 सेक्शन बनलो मी डिफरेन्शिएशनचे, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, म्हणजे समजायला सोपं जावं म्हणून. अवघड चॅप्टर त्याला इझी करायचा प्रयत्न केला पहा. उद्या सर्कल होईल, नंतर मग डिफरेन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन वगैरे ते चॅप्टर चालू होतील पहा. सोपा भाग बऱ्यापैकी उरकलेला आहे, शक्यतो काय राहिलेलं नाही आहे. ओके, तर तुम्ही काय करा, जास्तीत जास्त कवर करून घ्या. काय डाऊट्स असतील काय असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. मला सगळे डाऊट सेशन पण घ्यायचं, शेवटी सगळे डाऊट्स क्लिअर करू शकतो मी तुमचे. एखादा क्वेश्चन मी समजून सांगितला पण नीट नाही समजला, तो पण डबल रिपीट करायला तयार आहे. किंवा काही वेगळे क्वेश्चन्स असतील किंवा ह्यातलेच काही क्वेश्चन समजलं सर तुम्ही देता त्यात सगळं होईल का आमचं, बऱ्यापैकी होतं पहा. मी सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात. म्हणजे मी म्हणत नाही हेच क्वेश्चन आहेत, पण ह्या टाईपचे येतील पहा. तेव्हा तुम्हाला पेपर बऱ्यापैकी अटेम्प्ट करता येईल पहा. ओके, तर या पद्धतीने ट्राय करा. सगळ्यात जास्त टफ खूप जणांना फिजिक्सची भीती वाटते, पण फिजिक्सचा थोडा अभ्यास केला तरी फिजिक्स सोपं जातं पहा. मॅथचा टफ येतो पहा सगळ्यात पेपर. JEE लेवलचे क्वेश्चन्स असतात लक्षात, ते सुटत नाहीत. तेव्हा मुलांचे पण मी बऱ्यापैकी मोठे क्वेश्चनच्या ट्रिक्स तयार केल्यात, तुम्हाला दिल्यात, तेव्हा तुम्हाला अवघड जाणार नाही. ओके, तर मी प्राध्यापक अतुल कवितके हे लेक्चर संपवतो इथं. तुम्हाला कसं वाटलं ते पहा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि एकमेकाला शेअर करा. ओके, थँक्स.